भारतात 2016 साली यूपीआय पेमेंटला सुरुवात झाली. तेव्हापासून मागच्या 10 वर्षात भारतानं कॅशलेस इकॉनॉमीकडे वेगाने वाटचाल केली आहे. आज यूपीआय मुळे व्यवहार इतके सोपे झालेत की अगदी 5 रुपयांचं पेमेंट जरी करायचं असेल तरी ते ऑनलाईन पद्धतीनं केलं जातं. आता भारतात ऑनलाईन व्यवहार वाढले याचा साहजिकच अर्थ देशातली चलनी नोटांची संख्या कमी झाली असेल. पण हे खरंच झालंय का? तर नाही. अलीकडे चलनी नोटांसंदर्भातला नवीन डेटा जाहीर झालाय. या डेटातून समोर आलंय की भारतीय रुपयाच्या नोटांची संख्या ही अमेरिकेच्या डॉलर आणि युरोपच्या युरो या चलनांपेक्षा फार जास्त आहे. टोटल सर्क्युलेशनच्या बाबतीत भारतीय रुपयानं डॉलर आणि युरोला मागे टाकल्याचं या डेटामधून समोर आलंय. हा मोठा विरोधाभास आहे. एकीकडे भारतात कॅशलेस पेमेंट वाढत असताना चलनी नोटांची संख्या सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी वाढते हा प्रश्न विचारला जातोय. हा सगळा विषय नेमका आहे काय? भारतीय रुपयानं चलनी नोटांच्या संख्येत डॉलर आणि युरोला मागे कसं टाकलं? हा विरोधाभास नेमका का आणि याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कसा होतोय? सगळा विषय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी नेमकी आकडेवारी काय समोर आली आहे ते पाहूयात. तर अलीकडेच इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे ग्लोबल कॅश मॅनेजमेंट कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं. या कॉन्फरन्समध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर गिरीश चंद्र मुर्मू सहभागी झालेले. यावेळी बोलताना मुर्मू यांनी सांगितलं की भारतीय रुपयानं चलनी नोटांच्या संख्येच्या बाबतीत डॉलर आणि युरोला मागे टाकलंय. जर आपण चलनाच्या मूल्याचा विचार केला तर आजही डॉलर आणि युरो रुपयाच्या तुलनेत फार मजबूत आहेत. सध्या एका डॉलरची किंमत 95 रुपयांच्या आसपास आहे, तर एका युरोचं मूल्य 110 रुपयांपर्यंत आहे. पण भारताच्या चलनी नोटांची संख्या डॉलर आणि युरोच्या तुलनेत बरीच जास्त आहे. स्वतः मुर्मू यांनी हा मोठा विरोधाभास असल्याचं म्हटलंय. अगदी आकडेवारी सांगायची झाली तर देशात सध्या रुपयाच्या तब्बल 176 अब्ज चलनी नोटा आहेत. त्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या 56 अब्ज चलनी नोटा आहेत, तर युरोच्या फक्त 30 अब्ज चलनी नोटा आहेत. थोडक्यात भारतात चलनात असलेल्या कागदी नोटांची संख्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत साधारणपणे तिप्पट आहे, तर युरोच्या तुलनेत ही संख्या सुमारे 6 पट आहे. गिरीशचंद्र मुर्मू यांचं म्हणणं आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेत 10, 20, 50 अशा कमी मूल्याच्या चलनी नोटा मोठ्या प्रमाणात आहेत, पण सोबतच 100 आणि 500 रुपयांच्या नोटा सुद्धा तुलनेनं जास्त आहेत. रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात 500 रुपयांच्या अंदाजे 7,25,755 नोटा आहेत, तर 100 रुपयांच्या जवळपास 2,80,206 नोटा या बाजारात आहेत. धक्कादायक म्हणजे देशात 2023 पासून 2000च्या नोटा छापणं हे बंद झालंय, पण बाजारात अजून सुद्धा 2000च्या 265 नोटा आहेत. आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सुमारे 28 ते 30 अब्ज नवीन नोटा या छापल्या जातात, तर 21 अब्ज जुन्या किंवा खराब झालेल्या नोटा चलनातून काढून टाकल्या जातात. आता या सगळ्याचा अर्थ काय आहे? भारतामध्ये चलनी नोटांची संख्या जास्त असण्यामागचं कारण काय आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे की धोक्याचं आहे ते समजून घेऊयात. भारतामध्ये चलनी नोटांची संख्या जास्त असण्यामागचं मोठं कारण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप. सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतीये, मात्र भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत इन्फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. भारतातल्या एकूण रोजगारापैकी तब्बल 80% रोजगार हे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहेत. या सेक्टरमधला बहुतेक व्यवहार आजही रोख रकमेवर केला जातो. देशात मागच्या काही वर्षात डिजिटल पेमेंट नक्कीच वाढलंय. 2025-26 या आर्थिक वर्षात यूपीआयच्या व्यवहारांमध्ये 20% वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात सुद्धा यूपीआय पेमेंटमध्ये 18% वाढ होईल असे अंदाज आहेत. पण असं असलं तरी भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचा आकारही वाढत चाललाय. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. आरबीआय आणि विविध आर्थिक संस्थांच्या अंदाजानुसार यावर्षी भारताचा जीडीपी रेट 6.7 ते 7.2% आसपास राहण्याचा अंदाज आहे. साहजिकच मोठ्या अर्थव्यवस्थेत रोख रकमेचा वाटा कमी जरी असला तरी एकूण आकडेवारी ही वाढलेली दिसते. भारतात डिजिटल क्रांती झाली असतानाही रोख रकमेचं प्रमाण वाढण्यामागचं हे मोठं कारण आहे. अर्थशास्त्रात याला कॅश पॅराडॉक्स असं म्हणतात. भारतासोबत सध्या हेच घडतंय. या संदर्भात गिरीश चंद्र मुर्मू यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये नोटांची संख्या जास्त असण्यामागचं कारण म्हणजे भारतीय चलनी नोटांची रचना. भारताच्या अर्थव्यवस्थेत 10, 20, 50 अशा कमी मूल्याच्या चलनी नोटा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तुलनेत अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या रकमेच्या नोटांची संख्या ही जास्त आहे.
डॉलरच्या एकूण मूल्यापैकी जवळपास 80% जास्त मूल्य हे 100च्या नोटांमध्ये आहे. युरोपातही 50, 100 आणि 200 युरोच्या नोटांचा वापर हा जास्त होतो. दुसरीकडे भारताचा विचार केला तर भारताच्या एकूण चलनाच्या संख्येपैकी जवळपास 60 ते 70% वाटा हा 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांचा आहे. साहजिकच एक समान रकमेचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतात अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत 5 ते 10 पट जास्त नोटा लागतात. थोडक्यात सांगायचं तर अमेरिका आणि युरोप हे हाय व्हॅल्यू लो व्हॉल्यूम तत्वावर चालतात, तर भारत हा लो व्हॅल्यू हाय व्हॉल्यूम या तत्वावर काम करतो. यामुळे डॉलर आणि युरोच्या तुलनेत रुपयाच्या नोटांची संख्या ही जास्त दिसते. आता या कॅश पॅराडॉक्सचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतो का ते समजून घेऊयात. तर डिजिटल व्यवहार प्रचंड वाढून सुद्धा चलनातल्या रोख रकमेची मागणी वाढली, याचा अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. हे परिणाम सकारात्मक आहेत आणि आव्हानात्मक सुद्धा. अर्थशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा बाजारात रोख रकमेचा पुरवठा म्हणजे करन्सी सर्क्युलेशन जास्त असतं, तेव्हा वस्तू आणि सेवांची मागणी वाढून महागाई सुद्धा वाढू शकते. पण हे रोख रक्कम कुठे जात आहे यावर अवलंबून असतं. जर लोकांनी रोख रक्कम खरेदीसाठी न वापरता ती घरात किंवा तिजोरीत साठवून ठेवली तर महागाई तात्काळ वाढत नाही. मात्र लोकांच्या हातात किंवा बाजारात रोख रक्कम आली तर त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढते. अशा परिस्थितीत आरबीआय काय करतं तर जेव्हा आरबीआयला दिसतं की बाजारात रोख रक्कम ही जास्त झाली, ज्यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे, तेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवतं. यामुळे बँकांची कर्ज महाग होतात, ज्यामुळे लोक कर्ज घेणं आणि खर्च करणं कमी करतात. अशा प्रकारे महागाई नियंत्रणात येते. महत्त्वाचं म्हणजे रोख रक्कम इन्फॉर्मल सेक्टरमध्ये किंवा अनधिकृत व्यवहारात वापरली गेली तर कर चोरीचा तसंच पॅरलल इकॉनॉमी चालण्याचाही धोका असतो. एकूणच काय तर भारतीय रुपयानं चलनी नोटांच्या संख्येत डॉलर आणि युरोला मागे टाकलंय. देशात डिजिटल क्रांती झाली असतानाही रोख रकमेत वाढ होणं लक्षणीय आहे. हा कॅश पॅराडॉक्स अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आव्हानात्मक आहे. त्यामुळे आता भारत याला कशा प्रकारे तोंड देतो आणि याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड बीडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.